नमस्कार, माझं नाव सिद्धी आणि कुक विथ सिद्धीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे इन्स्टंट खमण ढोकळा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम एका बोलमध्ये 1 कप पाणी, 1 टीस्पून सिट्रिक ॲसिड, 3 टेबलस्पून साखर, हाफ टेबलस्पून मीठ, चिमूटभर हळद आणि 1.5 टेबलस्पून तेल टाकून हे सर्व साखर विरघळेपर्यंत ढवळून घेऊया. मग या पाण्यात 2 कप बारीक बेसन चाळणीने चाळून घेऊया आणि त्याच्या गुठळ्या मोडेपर्यंत हलवून घेऊया. बेसन चाळून घेणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण त्यामुळेच आपला ढोकळा स्पॉन्जी बनतो. आता हे बॅटर 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत एका टिनला ऑइल ग्रीस करून घेऊया. आणि हे बघा, मी इथे स्टीमर पण रेडी करून घेतला आहे. 10 मिनिटांनी या बॅटरमध्ये हाफ टीस्पून खायचा सोडा आणि त्यावर 1 चमचा पाणी टाकून 1 मिनिटभर चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्याला या टिनमध्ये ट्रान्सफर करूया. हा टिन आता 2 ते 3 वेळा टॅप करूया आणि याला स्टीमरमध्ये 25 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती स्टीम होऊ देऊया. 25 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, आपली सुद्धा क्लीन निघाली आहे, म्हणजेच आपला ढोकळा परफेक्ट स्टीम झालेला आहे. याला थंड करत ठेवूया आणि फोडणीची तयारी करून घेऊया. फोडणीसाठी 2 चमचे तेल, 1 चमचा राई, 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, पाव चमचा हिंग, अर्धा कप पाणी, 2 चमचे साखर आणि पाव चमचा मीठ टाकून हे सर्व मिक्स करून घेऊया. आता आपला ढोकळा थंड झालेला आहे, तर त्याच्या कडा सोडून घेऊया आणि अलगदपणे एका प्लेटमध्ये त्याला काढून त्याचे पीसेस करून घेऊया. मग ही फोडणी मस्तपैकी या ढोकळ्यावर पसरवून घेऊया आणि त्यावरती ओल्या नारळाच्या खोबऱ्याने आणि कोथिंबीरीने गार्निश करूया. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, आपला ढोकळा किती स्पॉन्जी आणि जाळीदार रेडी झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.